नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या विजन ऑफ ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आज घेऊन आलेला आहे एक नवीन व्हिडिओ। आपण आलेलो आहोत नांदेड शहरामधील मार्कंडेश्वर मंदिर। हा नांदेड शहरापासून हे जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतरावर हा बसलेला आहे मंदिर आहे। हा हेमाडपंथी मंदिर आहे, म्हणजे खूप वर्षापूर्वीचं मंदिर बनवलेलं आहे, स्थापित केलेलं आहे। तर आपण त्या मंदिराच्या आतून 10 किलोमीटर अंतराच्या लांबच आहोत। इथं बाहेर या जागी पाठी दिसत आहे आपल्याला, या जागी इथून आपल्याला मधात जायचं आहे। तर आपण लगेच निघूयात लवकरात लवकर आणि डायरेक्ट मंदिराकडे जाऊन। तर मित्रांनो, या मंदिराला जाण्यासाठी आपल्याला या अशा छोट्याशा गावामधून जावं लागत आहे। ही कच्ची पाऊल वाट किंवा गाडी पण जाऊ शकते, टू व्हीलर अशी एक वाट आहे कच्ची, ओबडधोबड रस्ता आहे पूर्ण। या ठिकाणी अशी बैलगाडी जाते म्हणून असा रस्ता झालेला आहे। तर गोदावरी नदीच्या काठी बसलेला हा एक मार्कंडेश्वर मंदिर आहे। आपण इथं व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत। हे आहे गोदावरी नदी, ही पूर्ण जाऊन काळेश्वर मंदिरला जाऊन भेट मिळते। तर आपण वरच्या दिशेला एक मार्कंडेश्वर मंदिर आहे, तर आपण वरच्या दिशेला जाऊया। इथं आपण हातपाय धुतलेले आहेत सगळं, आणि आता आपण मंदिरात। ही राहिली गोदावरी नदी आणि हे आहे मंदिर। इथे काढून चप्पल जाऊयात वरी। तर हे आहे मंदिर, मार्कंडेश्वर मंदिर। ह्याचा परिसर नदी काठ। आपण मधात जाऊयात। नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय, शिवाय, ओम नमः शिवाय। हे खूप प्राचीन पिंड आहे। दर्शन करू शकता आपण वरच्या दिशेला आपण हे बनवलेलं। तर हे आहे मंदिरामधला एरिया, मधला व्ह्यू आहे। हे खूप प्राचीन मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर म्हणून आहे। जवळपास 500 वर्षापूर्वीचा मंदिर। इथं पहा, छत्रपती शिवाजी महाराजांची इथं चित्र काढलेलं आहे। इथं ऋषीमुनी पण दिसत आहेत त्याची किल्ल्यावर, इथे वेगवेगळे चित्र काढलेले आहेत। मार्कंडेय ऋषी ह्यांचं वय फक्त 14 वर्ष होते। 14 वर्ष कालावधीवर त्यांच्या वडिलांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले होते। तर ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिले की आम्हाला पुत्र व्हायचे म्हणून। तर त्यांना पुत्र दिला, पण त्यांना सांगितले होते की जो बी पुत्र होईल तुम्हाला ते 14 वर्षापर्यंतच जिवंत राहील। तर त्याच्यानंतर 12 वर्ष जेव्हा झाले, त्यांच्या आईवडिलांना मार्कंडेय ऋषीच्या आईवडिलांना म्हणजे शोक निर्माण झाला की आपला मुलगा आता 2 वर्षानंतर मृत्यूला जाणार आहे। तर ही गोष्ट मार्कंडेय ऋषीला माहीत झाली। तर मार्कंडेय ऋषी आईवडिलांना सांगत म्हणले की तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका। तर त्यांनी या जागी, या ठिकाणी गोदावरीच्या काठी येऊन त्यांनी महादेवाची तपश्चर्या केली। त्यानंतर महादेव त्यांना प्रसन्न झाले। प्रसन्न होऊन नंतर त्यांना सांगितले की तुमचं वय 14 वर्षाचं आहे, त्याच्या पुढे तुमचं वय होऊ शकत नाही। तर त्यांनी इथे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी एक पिंड स्वरूपामध्ये इथं स्थापन करण्याची त्यांना सांगितले।
स्थापन होईल म्हणून असं सांगितलं. तर इथं आपण दर्शन केलेलं आहे त्या अगोदर. तर इथे या ठिकाणी जी पिंड आहे ती महादेवांची म्हणजे प्रसन्न झाल्याच्या नंतर पिंड आहे जी ती गर्भगृहामध्ये आहे. तर आपण त्याचे पण दर्शन करूयात. चला तर आपण लवकर दर्शन करूयात. हे बघा एकदम जुन्या काळामधलं हे मंदिर, एकदम दगडापासून बनलेला हा मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता याची निर्मिती आणि कलाकृती की हा जुना मंदिरच आहे. या मधामध्ये गर्भगृहामध्ये मंदिर महादेवाची एक पिंड आहे. तर आपण ती पाहूया सगळ्यांना. ओम नमः शिवाय. ओम नमः. ते चालू करताना ही जी कमान आहे हिची कलाकृती पण तुम्ही पाहू शकता की ही जुन्या काळामध्ये अशी डिझाईन. आणि आता जर कोणाला पण करायचं म्हणलं तर आताच्या कोणत्या पण माणसाला ही निर्मित करण्याची ताकद कला त्यांच्या अंगात नाही. ही पूर्वीच्या काळामध्येच कला आहे. तर आपण गर्भगृहामध्ये उतरून महादेवाचे पहिले दर्शन घेऊया. शिवाय. हर महादेव. तर ही पेंड पण तुम्ही पाहू शकता. एकदम अतिशय प्राचीन काळाची एक पेंड आहे निर्माण झालेली. हे मंदिर पाहू शकता आतमधून किती प्राचीन आहे. या लाईट मुळे आपल्याला दिसत नाही बरोबर. तर या गर्भगृहामध्ये मंदिर पण पाहिले आणि त्याच्या बाहेरचा हा पूर्ण पारांगण. आणि इथली डिझाईन बघा ही जी पहिल्याच्या काळामधली आहे. त्यांची कला ती आता कोणी पण तयार करू शकत नाही त्यांच्यानुसार. हे स्तंभ बघा इथला, हा पोल, ही डिझाईन याची हे कधी पण कोणी पण आता करू शकत नाही. ही पहिल्याच्या काळातली कला आहे. हेमाडपंथी कला म्हणतात यांना. पाहू शकता तुम्ही इथलं पूर्ण. इथे 4 स्तंभ आहेत, पुढे इथे 2 आहेत. तर या जागून आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि बाहेर निघल्याबरोबर हे इथे डिझाईन ह्या दगडामध्ये कोरलेली पाहू शकता तुम्ही. इथं हे सगळे कोरीव कामे ते पण पाहू शकता तुम्ही. तर ह्याच प्रकारे मंदिर, मार्कंडेश्वर मंदिर आपण पाहिले, याचा इतिहास पाहिला आपण. तर हा व्हिडिओ मी इथे एंड करतो. तर घेऊन येतो एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. तर तोपर्यंत जय महाराष्ट्र, राम राम.